तर मित्रांनो, पुन्हा आम्ही एकदा भाट्या मारुतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. विलास सोबत आहे. नेहमी आम्ही इथे येत असतो. काय विलास, कसं वाटतंय आज पुन्हा एकदा? पुन्हा एकदा म्हणजे गावाकडे तुम्ही जर गावाकडे आले तर आपण असं टू व्हीलरवर येत राहतो, पण आज तुम्ही स्वतः गाडी घेतली. चला, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भाट्या मारुतीला तुमची गाडी घेऊन आलोय. छान वाटतंय. विलास, तुमची आमची असं नसतं, तुझी माझी तुझी माझी मित्र आहे तुमची, आपण. हां, मित्र. मित्रात तू मी करण्यात मजा असती, पण निघलं माझ्याकडून तुमचं. आता तुम्ही तहसीलमध्ये असल्यामुळे जरा हो, आहो जाओ आणि शब्द शब्द जरा आदराने येतात. आहे हा, की हो. बरं वाटतं जरा. बरं वाटतं. शांतता शांतता आहे इथं आल्यावर. रम्य वातावरण आहे, रम्य वातावरण आहे. निसर्ग छान आहे. आणि विलासच्या मुलीचं लग्न आता 15 मार्चला आहे. हा. बघता बघता इतके वर्ष कशी निघून गेले खरंच कळलं बालपण नाही. कळलं नाही. वय निघून गेलं, मुलं मोठे झाले. आता माझ्या मुलीचं लग्न पकडलंय. वेळ निघून जाते, आठवणी राहता. दोस्ताना बालपण कसं गेलं. आम्ही खास मित्र होतो. आहेत पवन पाटील मित्र आहेत. आहेत पवन पाटील, योगेश, गावाकडे आलो, दीपक, संतोष नरोडे, असे हे मित्र बॅच. पण म्हणजे जास्त आम्ही क्लोज. तिघं चौघं आहे बा क्लोज. जास्त जीवाला जीव देणारे, अडीअडचणी वेळी काळी सपोर्ट करणारे. गावाकडे आता गावात सध्या मीच आहे. पवन पाटील कन्नड राहतं, योगेश संभाजीनगरला राहतो. छान चालू आहे चॅनल, यूट्यूब शिवार चॅनल स्वतःचे. संस्थापक अध्यक्ष झाले. छान वाटतं. गाडी घेतली. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही आता चर्चा करत होतो किंवा येताना पण चर्चा अशी झाली की आम्ही ज्यावेळेस कॉलेजला असायचो किंवा ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस किती गमती जमती झाल्या, परंतु त्याच्या कुठल्याही आठवणी नाही. म्हणजे त्यावेळेस कसं दिसत होतो, काय होतो. त्याच्यामुळेच आता हा जो व्हिडिओ काढतोय ना, आम्हाला हा कदाचित त्यावेळेस देवाच्या आशीर्वादानं आम्ही शेवटपर्यंत त्यावेळेस टिकू. त्यावेळेस मोबाईल नव्हते. त्यावेळी आम्ही हा व्हिडिओ बघून किमान आम्हाला एक चांगलं वाटेल की बाबा नाही यार, आम्ही त्यावेळेस या ठिकाणी गेलो होतो. विलाच्या कदाचित नातवांचं लग्न असेल त्यावेळेस आम्ही असं म्हणू शकतो, अरे विलास, आपण हा तुझ्या मुलीच्या लग्नाच्या आधी व्हिडिओ काढलेला 1 आहे. महिना आधी, 2 महिने आधी. ही किती मोठी आठवण आहे. त्यावेळेस आपल्याकडे आठवणी नव्हत्याच. म्हणजे आपण नुसते फिरायचं, मोबाईल नव्हते, काही सुविधा नव्हते. नव्हती, मोबाईल नव्हते, काही नव्हते. बस माझ्याकडे एक तोच साधा आता एक फोन- विचार करून नाही, त्यावेळेस माझ्याकडे एक साधा फोन होता. हा. आणि आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच, आठवणी जपून ठेवा. आम्ही सुद्धा आमच्या आठवणी जपून ठेवतोच. ज्यावेळी गावाकडे येतो दर्शनासाठी, मारुतीरायाचे दर्शन घेतो अवश्य. आणि खरं सांगतो, इथे खूप मनाला शांती मिळते. काहीच नाही आयुष्यामध्ये, काहीच नाही. धावपळ धावपळ धावपळ, फक्त धावपळ करून उपयोग नाही आहे. आम्ही सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, घेतोय. खूप बिकट परिस्थितीत राहणारे लोक पण बघितले, अतिश्रीमंत पण बघितले. ज्यांचा जन्मच मुळात आपण म्हणतो ना, सोन्याचा चमचा घेऊन तोंडात त्यांचा जन्म झाला, असे लोक पण बघितले. सगळ्यांचे दुःख काही ना काही सारखेच आहेत, छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये. फक्त मान्यावरच सुख आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. मानले पाहिजे, मित्र तुम्ही जपलेच पाहिजे. आणि जेवढं होईल तेवढं लोकात राहिलं पाहिजे. हे माझं तुझं, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे एवढं तिकडं, काहीच उपयोग नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं मन हे होतं ना, तुम्हाला तुमचे जवळचे मित्रच काम येतात. मग तो चड्डीतला असू द्या की तो मोठा बंगल्यातला असू द्या, मित्रच काम येतात. आणि आम्ही तर पहिल्यापासून मित्रासाठी तर आम्ही नेहमी गावाकडे आले तर मित्र असतातच माझ्यासोबत. विलास, पवनसुद्धा नेहमी आम्ही भेटतच असतो. कारण भेटल्यावरच आम्हाला एक चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं, एक ऊर्जा घेतो मी गावाकडे आल्यावर. तर विलास, अशीच मैत्री सगळ्यांची टिकावं. असं नाही की बाबा फक्त कामानिमित्त मित्र झाले. त्याला अर्थ पण नाही. बालपण, कॉलेजचे, शाळेतले मित्र, तो विषय राहिलाच नाही आता. मित्र त्याच्यापुरतं नको, तो विषय राहिला पण नाही. मतलबाचे मित्र हे कामाचे मन नाही. व्यस्त, मन मोकळं होतं. मित्र भेटल्यावर 2 गोष्टी होता, गप्पा होता, चर्चा होती, व्यावहारिक ज्ञान भेटतं. तो काय करतो, आपण काय करतो, कसं काय, हे सगळं. आणि जमिनीवर आणण्याचं काम सुद्धा मित्रच करतात.
किती हव्यात उड्या मारा तुम्ही किंवा किती तुम्ही खचले जरी जाल तरी तुम्हाला बाहेर काढण्याचं काम मित्रच मित्र करतो आणि करतो. उड्या मारत जर असेल तर जमिनीवर आणण्याचं काम तोच करतो. हे सगळ्या मित्रांसाठीच आहे. हम्म, हम्म. त्याच्यामुळे मित्र पाहिजेच. बरोबर. त्याच्याशिवाय खरंच एक मनाला समाधान नाही मिळत. समाधान नाही. आता विलासच्या मुलीचं लग्न आहे. आता तसं जर विचार केला तर आज किती वयाच्या हिशोबाने किती मोठ्या लेवलला आपण पोहोचलेलो आहे. पोचलेले बरोबर आहे. परंतु गप्पा अजूनही आमच्या जुन्याची समजा जुन्याची, किंवा जुन्याची. जुनेच बालपण आठवतो, जुनं आपलं आठवतो, हसतं मजा हा. चालू असते. हा. आणि इथे आल्यावर आम्ही व्हिडिओ यासाठीच बनवतो काही की आठवण आठवण असते टिकून- ती आमची, टिकून राहावे टिकून राहावी, आठवण ही आणि टिकून जपून राहावी. ठेवावे. हा, आता हे आम्हाला आज नाही 5 वर्षानं 10 वर्षानं हा. हे ज्यावेळेस व्हिडिओ टाकतो ना त्यावेळेस एक वाटतं बाबांनी त्यावेळेस आपण किमान आज आमची मिशी किमान काळी तरी समजा काळी तरी, अजून काही हा. दिवसांनी पांढरी होईल. हम्म. म्हणजे ह्या गोष्टी या वयानुसार घडत असतात. आणि अजून 15 वर्षापूर्वी आपण अजून किती तरुण होतो तरुण समजा. होतो, बरोबर आहे. मस्त म्हणजे असं वाटतच नव्हतं वाटत मनामध्ये की नाही. आपण उतरती कळा लागलेली आहे आयुष्याची आपल्याला. बरोबर. म्हणजे 40 नंतर उतरती कळा म्हणतो आपण उतरती, त्याला, हा. उतार वय किंवा सूर्यास्ताच्या दिशेनं जसं प्रवास होतो सूर्याचा तसा हा प्रवास असतो. त्यामुळे जेवढी काही काळ जेवढा काही वेळ आपल्याकडे हातात आहे तर जपून ठेवा, जपून वापरा. आणि आयुष्यामध्ये काहीच नाही, काहीच नाही. भरपूर पैसा येतो जातो. तुमच्याकडे कोण- बंगला जरी हा. असला तरी तुम्हाला तेवढंच समाधान मिळणार आहे. आणि नसलं जरी तरी तुम्हाला तेवढंच समाधान मिळणार आहे. फक्त तुमची हाव किती आहे, हाव. मला हे करायचं, ते करायचं, हे करायचं, मला हे असे म्हणतील. कोणीच काही म्हणत नसतं. नाही, कोणाला काही घेणं देणं नाही. कोणाला काही घेणं नाही. कोणी आता तर काहीच घेणं देणं नाही. तुम्ही बंगल्यात राहा का की झोपडीत तुम्ही राहा. फक्त एक वेळेस तुम्हाला म्हणतील बाबा काय वाईट दिवस आले त्याच्यावर, एवढ्या हा. पुरतंच म्हणतील ते. पण फार काही मनाला लावून ते पण नाही करणार. त्याच्यामुळे कशाला टेन्शन घेता. आपलं आपलं नीट राहा, मित्रांसोबत राहा, बरोबर. चांगलं राहा. बरोबर, आनंदाचे क्षण जेवढे घालवता येईल तेवढे घालवा. बरोबर. धन्यवाद. बाय. बाय.